नमस्कार, विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे। आज तुमच्यासोबत रेसिपी रिलेटेड नाही तर थोडासा वेगळा ब्लॉग शेअर करणार आहेत। आज मी नाशिकला आलेली होती, दिवाळीच्या सुट्ट्या होत्या तर थोडंसं म्हटलं चला मुलांनाही फिरवून आणू। तर या ठिकाणी नाशिकमध्ये मखमलाबाद रोड येथे नवीनच फिजी फॉक्स म्हणून गेमिंग झोन ओपन झालेला आहे। महिनाच झालेला आहे आणि तिथे खरंच खूप छान मुलांसाठी खेळण्यासाठी आहे। या ठिकाणी मी तुम्हाला बाहेरचा आवाराही दाखवत आहे। भरपूर मोठा असा परिसर आहे, गाडी पार्किंगसाठी ही सुविधा आहेत। तसेच या ठिकाणी भरपूर अशी गर्दी होती, सुट्ट्या होत्या त्यामुळे सर्वच जण या ठिकाणी फिरण्यासाठी आलेले होते। आणि गेमिंग झोन म्हटलं तर आजकालच्या मुलांचा खूपच आवडीचा असा विषय आहे। आणि हे गेमिंग झोन आत्ताच चालू झालेला आहे, जवळजवळ महिनाच झालेला आहे आणि तरीही बघा किती अशी गर्दी आहे। या ठिकाणी आल्यानंतर मुलं खरंच खूप एन्जॉय करतात आणि या ठिकाणी वेळ कधी निघून जातो हेही कळत नाही। या ठिकाणी जवळजवळ पूर्ण गेम खेळण्यासाठी 4 ते 5 तास लागतातच, तर तुम्हाला वेळ काढूनच या ठिकाणी यावं लागेल तरच तुमचं पूर्ण गेम हे खेळल्या जातील। या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे की किती मोठा असा मॉल आहे, फिजी फॉक्स आहे। या ठिकाणी फक्त गेमच आहेत, बाकी काहीही नाहीत। तर तुम्हाला या ठिकाणी एंट्री तिकीट तर नाही आहेत, पण तुम्हाला मध्ये प्रवेश करण्यासाठी ज्यावेळेस तुम्हाला गेम खेळायचे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला 1100 रुपयाचं तिकीट हे काढायला लागतं। पण या ठिकाणी ही एक गोष्ट चांगली आहे की 1100 रुपयामध्ये तुम्ही पूर्ण फॅमिली यामध्ये जाऊ शकता आणि सगळे गेम हे एन्जॉय करू शकता। या ठिकाणी तुम्हाला एक कार्ड देण्यात येते आणि त्या कार्डनुसार तुम्हाला या ठिकाणी गेम खेळण्यासाठी तिकीट्स असतात, ते तुम्ही खेळू शकतात। पण 1100 रुपयात तुम्ही 9-10 कितीही लोक असले तरीही तुम्ही इथे एंट्री करू शकता। स्टार्टिंग प्राइस 1100 आहे, नंतर पुढे ही प्राइस वाढत जाते। या ठिकाणी बघा किती छान असा हा गेमिंग झोन केलेला आहे। सर्व काही लहान मुलांसाठी आहेत। लहान मुलं अगदी 3 ते 4 वर्षापासून तर मोठ्या मुलांपर्यंत हे गेमिंग झोन आहेत। आजकाल मुलं मोबाईलमध्ये जे काही बघतात ते सर्व काही या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी आहेत। अगदी लहान मुलंही या ठिकाणी खेळण्यासाठी हट्ट धरतात, कारण सर्वांचंच अगदी नवीन असं हे बनलेलं आहे आणि मुलांना या गोष्टींचं मोबाईलमुळे तर खूपच आकर्षण झालेलं आहे। तर या ठिकाणी मी तुम्हाला सर्व मॉल हा दाखवत आहेत। या ठिकाणी बघा किती अशी गर्दी होती, दिवाळीच्या सुट्ट्या होत्या म्हणून सगळेच जण फिरण्यासाठी आलेले होते। आणि या ठिकाणी मिसळपावही आहेत, तर त्यामुळे ग्रेप्स एम्बॅसी या ठिकाणून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आहे। तर जे कोणी मिसळपाव खाण्यासाठी येतं ते या ठिकाणी गेम खेळण्यासाठी तर नक्कीच येतं। आम्हीही ग्रेप्स एम्बॅसीला आलो होतो आणि मुलांनी हा गेम झोन बघितला आणि या ठिकाणी जाण्याचा हट्टच धरला। या ठिकाणी बघा अगदी छोट्या मुलांसाठीही छान असे बलून्सचा गेम या ठिकाणी केलेला आहे आणि मध्येही भरपूर असे गेम आहेत। तर तुम्ही या ठिकाणी जर येणार असाल तर नक्कीच या आणि वेळ काढून या। तुम्ही या ठिकाणी 12 वाजता जर आले तर तुम्हाला 4 ते 5 सहज वाजणार आहेत। त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी सांगत आहे की तुम्ही 4 ते 5 तासाचा वेळ नक्कीच काढून या। तुमचे मुलं इथं आल्यानंतर बाहेर येण्यास मागतच नाही, कारण खरंच मुलांजोगा हा सर्व गेम आहेत आणि मेन म्हणजे पूर्ण फॅमिली यामध्ये एंट्री करू शकते आणि त्यामुळे आपणही हा गेम एन्जॉय करू शकतो। या ठिकाणी बघा वरतीही 2-3 गेम आहेत, तर हे मोठ्या मुलांसाठी आहेत। त्यानंतर आम्ही ग्रेप्स एम्बॅसीला गेलो, त्या ठिकाणीही छान असं तर नेटकाच पाऊस पडलेला होता म्हणून पूर्ण असा चिखल झालेला होता। पण ग्रेप्स एम्बॅसीलाही भरपूर असं मुलांसाठी खेळण्यासाठी आहे। या ठिकाणी नवीनच सध्या झिपलाईन झालेली आहे, तर सायकल झिपलाईन पण आहेत आणि आपली नॉर्मल जी झिपलाईन असते तीही आहे। तर मुलांनी तर हट्टच धरला की आम्हाला सायकल झिपलाईन करायची, तर आम्ही दोन्ही झिपलाईन मुलांना एन्जॉय करवल्या। तर मुलंही खूप खुश होऊन जातात। या ठिकाणी बघा गाडी पार्किंगसाठी भरपूर असा मोठा स्पेस आहेत, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी कितीही गर्दी असली तरीही आरामात येऊ शकतात, बिलकुलही आपल्याला अडचण अशी वाटत नाही। या ठिकाणी बघा झिपलाईन करत आहेत। झिपलाईनचं तिकीटही खूप कमी आहेत। या ठिकाणी 150 रुपये तिकीट आहे आणि सायकल झिपलाईनचं 200 रुपये तिकीट आहेत। मुलांना असं नवनवीन करण्यासाठी मजाही खूप येत असते, तर सुट्ट्यांमध्ये तुम्ही नक्कीच असं एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी येऊ शकता। ग्रेप्स एम्बॅसीपासून
फिजी फॉक्स हे अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे। तर तुम्ही दोन्हीही या ठिकाणी मिसळपावही खाण्यासाठी येऊ शकता आणि मुलांना गेमिंग झोनमध्येही गेम खेळण्यासाठी आणू शकता। या ठिकाणी बघा, माझ्या मुलाने सायकल झिपलाईन केली होती। असं नवीन काही असलं की मुलंही करण्यासाठी हट्ट धरता आणि आपणही मुलांना हे करू दिलं पाहिजे, जेणेकरून मुलांचीही डेअरिंग वाढते। अशा सगळ्या गोष्टी असल्याने मुलं अशा ठिकाणी येण्यासही खूप एन्जॉय करतात आणि मुलांनाही सुट्टी मजा करता येते। अशा प्रकारे आम्ही ही दिवाळीची सुट्टी घालवली होती। थोडेसे फोटो मी तुमच्यासोबत शेअर करत आहेत। या ठिकाणी बघा, फिजी फॉक्सचे फोटो आहेत, तसेच मध्येही मॉलमध्ये आम्ही फोटो काढले होते, तेही तुमच्यासोबत शेअर केलेले आहे। बाहेर भरपूर मोठा परिसर असल्याने आपल्याला छान असा एन्जॉय या ठिकाणी करता येतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्याकरता विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा, तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा। आणि तुम्हाला इथला ॲड्रेस हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तुम्ही या ठिकाणी नक्कीच जाऊ शकता। अगदी नाशिकमध्ये मखमलाबाद येथेच हा फिजी फॉक्स मॉल झालेला आहे आणि ग्रेप्स एम्बेसी तर खूपच फेमस आहे, तर तुम्ही तिथे जाऊन नक्कीच एन्जॉय करू शकता। त्यानंतर या ठिकाणी डॉल हाऊसही बनवलेला आहे, तर तुम्ही छान छान अशा डॉलही बघू शकतात। या ठिकाणी बघा, आम्ही डॉलसोबतही काही फोटो काढले होते, तेही तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत।